गावठाणपासून जंगलात जाणारा जुना पाऊलवाट रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. तिवरी येथील पीडित शेतकऱ्यांची दिग्रस तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडे केली निवेदनातून मागणी. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ AM भरकाडे यांच्या आदेशाप्रमाणे रस्ता मोकळा करून द्यावा, शेतकऱ्यांची रास्त मागणी. दिग्रस तालुक्यातील तिवरी गावठाणपासून जंगलात जाणारा जुना 40 ते 45 वर्षापासूनचा जुना पाऊलवाट वहिवाट रस्ता सर्वे नंबर 101, 102, नवीन गट क्रमांक 242 मधून जंगलात जाणारा या शेतकऱ्यांचा रस्त्यावर JCBने नाली खोदून व कोट टाकून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना नाक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून जाण्यासाठी व रस्ता खुला करून देण्यासाठी तिवरीचे शेतकरी उमेश राठोड, गोपाल राठोड, वामन काळू राठोड, मोहनसिंग काळू राठोड, कनीराम बद्दू चव्हाण, हरी बद्दू चव्हाण, बेबी भूरा जाधव, सवई झामा राठोड, बाबूसिंग दानू राठोड, गोविंद भूरा राठोड, परशुराम भूरा राठोड, मारुती विठोबा टाले, उत्तम नत्तू परदाने, भाऊराव विठोबा टाले, सुभाष विठोबा टाले, कांबाराव विठोबा टाले, सहदेव बाजीराव दलेरकर यांनी दिग्रस तहसीलदार मयूर राऊत यांच्याकडे व पोलीस प्रशासनाकडे निवेदनातून मागणी केली आहे. तसेच तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ AM भरकाडे यांनी वहिवाट खुला करून देण्याच्या आदेश दिनांक 10/2/2000 रोजी गैरअर्जदार बिरबाराव कृष्णराव मस्के, किसन सेवा चव्हाण, नरसिंग कृष्णराव मस्के, गुलाब कृष्णराव मस्के यांनी रस्ता खुला करून द्यावा असे आदेशात नमूद केले असताना सुद्धा आतापर्यंत हा रस्ता खुला करण्यात आला नसून उलट रस्त्यावर JCBने खोल गड्डा करून वहिवाट बंद केल्याने येथील शेतकऱ्यांचा मध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच शेतकऱ्यांनी दिग्रस तहसीलदार तसेच दिग्रसचे ठाणेदार मुंडे साहेब यांच्याकडे मागणी केली आहे की हा रस्ता खुला करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करू अशी शेतकरी गावकऱ्यांनी तहसीलदार दिग्रस यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे. त्यामुळे ही मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी अशी त्यांनी दिग्रस तहसीलदार व वरिष्ठांकडे तसेच पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे. मी तिवरी गावाचा समाजसेवक उमेश उत्तम राठोड हा रस्त्यासाठी 4 महिन्यापासून झटत होते. रस्त्यासाठी झटत होते. कारवाई करणारा मेन मुख्यदार विजय हिरासिंग चव्हाण विषय म्हणजे त्याच्यानंतर सुभाष किशन चव्हाण, त्याच्यानंतर बिरबलराव मस्के मेन मुद्दा म्हणजे विजयनी रस्ता हा अर्ज टाकलेला होता तहसीलदाराला. त्याच्यानंतर बबनरावाचा हा बिरबलरावाचा हा काम नाही आहे रस्ता बंद करणे, JCB आणणे. JCB आणल्यानंतर त्यांनी रस्ता हा खदून बंद केलेला आहे. त्याच्यानंतर ही माऊली आपण त्याच्यासाठी झटतो, त्या माऊलीचे फांदे पण तोडलेले आहेत. हा माऊली म्हणजे समजतो ते तोडलेले. त्याच्यानंतर आम्हाला आपले लाडके दंडाधिकारी मयूर राऊत यांनी आम्हाला न्याय दिला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पुन्हा आपले मयूरराज साहेबांनी त्यांना नोटीस पण दिली 2 दिवसानंतर रस्ता खुला करणार, तरी रस्ता खुला केला नाही. त्याच्यासाठी आम्ही तुमचे पत्रकार जे आमचे तुमचं नाव काय? पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मागतो.
याच्या पुढं आज हे लोक पेरणी करतात, आमचे शेत तसेच पडून आहेत. तुम्ही याचं असेल तर बघा. त्याच्यानंतर 2 दिवसाच्या नंतर जे कारवाई करायची आपल्या दंडकारी आधी साहेबांनी फटाफट रिझल्ट द्यावा. ठाणेदार साहेब आपले लाडके मुंडे साहेब, मुंडे साहेब, अरे मुंडे साहेबांनी आमच्यावर गरिबावर अन्याय होतो, दादागिरी करतात. दादागिरीला आम्ही बळी पडतो, म्हणून आम्ही तुमच्या प्रशासनाचे पाहायला लागतो, आभार मानतो. तर आम्हाला जेवढ्या लवकर न्याय मिळत असेल तेवढ्या लवकर न्याय द्यावा. हे सगळं हे खदणारा मेन कारणीभूत जो JCB आणणारा रामा दिलीप भुतनेर त्यांचाच भाऊ इकडे रस्त्याला या पायवाटीला जातो. परवीन दिलीप भुतनेर आपल्याला डायरेक्ट आदेश दिला होता दंडकारी साहेबांनी, ज्यांनी खदला असेल मी त्याच्यावर कारवाई करील. तर तो डायरेक्ट बोलतात दोघं भाऊ, ज्याला सांगायचं असेल तर त्याला सांगा. म्हणजे यांची एवढी पावर वाढली का, हुकुमशाही वाढली का? या हुकुमशाहीला बळी पडणार लोक नाही आम्ही. आज आम्हाला न्याय नाही मिळाला 2 दिवसात, आम्ही उपोषणला बसू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो तुम्हें भरपाई करन देवड़ा गया हमें रास्ता मंजूरी चाहत हमने ना गरज हमें रास्ता हमारे उठती बढ़त भी जाए नहीं तो गाड़ी जाए नहीं हमें नहीं जातो है पोलीस स्टेशन या जवाबदार तहसीलदार ऑर्डर हम दिन हमें नोटिस तो हमें रास्ता खोले कोनी हो तो किमेन दावा हम वारा पड़ित पड़ा काही और सर फटकर हमें कार्रवाई हमें तड़कन हमें कार्रवाई कर दो हमें रास्ता खुली कर दो तो मंजूर रहता है में रास्ता सही खुल हमरे दी तो हमें जे काही रास्ता खोल दो तो मासे आता 1908 देवीबाई बाबू सिंह ये रास्ता हमने चाहत हमारा वारा पड़ित पड़ गई नहीं तो तुम्हें भरपाई करन देवड़ा गया हमें रास्ता मंजूरी चाहत हमने ना गरज हमें रास्ता हमारे उठती बढ़त भी जाए नहीं तो गाड़ी जाए नहीं हमें नहीं जातो है पोलीस स्टेशन या जवाबदार तहसीलदार ऑर्डर रहता है हम दिन हमें नोटिस तो हमें रास्ता खोले कोनी हो तो किमेन दावा हम वारा पड़ित पड़ा काही और सर फटकर हमें कार्रवाई हमें तड़कन हमें कार्रवाई कर दो हमें रास्ता खुली कर दो तो मंजूर रहता है में रास्ता सही खुल हमरे दी तो हमें जे काही रास्ता खोल दो तो मासे आता 1908